केलेलीच आहे, पण अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यावर वारंवार आपल्यासमोर माहिती जाते। परंतु इथे मला सांगायला पाहिजे की काही लोक असं विचारतात की लाडकी बहीणच का, किंवा महिलांना एवढे पैसे देणार, म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामासाठी पैसे दिले तर चालले असते, परंतु महिलांना एवढे पैसे कशासाठी, हा प्रश्न अनेक जणांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी आणि अनेक आजार जडलेले आहेत ही योजना आल्यापासून, आणि ते कावीळ झाल्याप्रमाणे त्याच्यावरती टीका करत आहेत। जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या निम्मी आहे, त्यापैकी श्रमांचे तास जर का मोजले कोण किती तास काम करतं, तर त्यातले, ही माझी आकडेवारी नाही आहे, जागतिक आकडेवारी आहे, 2/3 तास स्त्रियांचे कष्ट आहेत। आणि महिलांना मोबदला किती मिळतो, तर एकूण उत्पन्नाच्या 10% फक्त मोबदला स्त्रियांना मिळतो। आणि महिलांच्या नावावर जगातली प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, तर फक्त 1% प्रॉपर्टी आहे। आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीमध्ये थोडीशी वाढ, त्याच्यामध्ये मदत, त्याच्यामध्ये वृद्धी जर का सरकारने केली तर आमच्या विरोधकांना एवढं पोटात दुखण्यासारखं काही नाही आहे। तुम्ही एक पैसाही दिला नाही, उलट महिलांना फसवणूक करताय। मला आजच कळलं की एका व्यक्तीने, म्हणजे तो नगरसेवक म्हणतो, त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं टाकलं की तुम्ही जर का याच्यात फॉर्म भरला तर तुमचे आहे ते पैसेही बँकेतून काढून घेतील। म्हणजे अशानं खरं तर समाजकंटक म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। इथे माझं भाषण संपत असताना मी समाजसुधारकांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य समजते। सन्माननीय सावित्रीबाई फुलेलीच आहे, पण अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यावर वारंवार आपल्यासमोर माहिती जाते। परंतु इथे मला सांगायला पाहिजे की काही लोक असं विचारतात की लाडकी बहीणच का, किंवा महिलांना एवढे पैसे देणार, म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामासाठी पैसे दिले तर चालले असते, परंतु महिलांना एवढे पैसे कशासाठी, हा प्रश्न अनेक जणांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी आणि अनेक आजार जडलेले आहेत ही योजना आल्यापासून, आणि ते कावीळ झाल्याप्रमाणे त्याच्यावरती टीका करत आहेत। जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या निम्मी आहे, त्यापैकी श्रमांचे तास जर का मोजले कोण किती तास काम करतं, तर त्यातले, ही माझी आकडेवारी नाही आहे, जागतिक आकडेवारी आहे, 2/3 तास स्त्रियांचे कष्ट आहेत। आणि महिलांना मोबदला किती मिळतो, तर एकूण उत्पन्नाच्या 10% फक्त मोबदला स्त्रियांना मिळतो। आणि महिलांच्या नावावर जगातली प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, तर फक्त 1% प्रॉपर्टी आहे। आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीमध्ये थोडीशी वाढ, त्याच्यामध्ये मदत, त्याच्यामध्ये वृद्धी जर का सरकारने केली तर आमच्या विरोधकांना एवढं पोटात दुखण्यासारखं काही नाही आहे। तुम्ही एक पैसाही दिला नाही, उलट महिलांना फसवणूक करताय। मला आजच कळलं की एका व्यक्तीने, म्हणजे तो नगरसेवक म्हणतो, त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं टाकलं की तुम्ही जर का याच्यात फॉर्म भरला तर तुमचे आहे ते पैसेही बँकेतून काढून घेतील। म्हणजे अशानं खरं तर समाजकंटक म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। इथे माझं भाषण संपत असताना मी समाजसुधारकांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य समजते। सन्माननीय सावित्रीबाई फुलेलीच आहे, पण अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यावर वारंवार आपल्यासमोर माहिती जाते। परंतु इथे मला सांगायला पाहिजे की काही लोक असं विचारतात की लाडकी बहीणच का, किंवा महिलांना एवढे पैसे देणार, म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामासाठी पैसे दिले तर चालले असते, परंतु महिलांना एवढे पैसे कशासाठी, हा प्रश्न अनेक जणांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी आणि अनेक आजार जडलेले आहेत ही योजना आल्यापासून, आणि ते कावीळ झाल्याप्रमाणे त्याच्यावरती टीका करत आहेत। जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या निम्मी आहे, त्यापैकी श्रमांचे तास जर का मोजले कोण किती तास काम करतं, तर त्यातले, ही माझी आकडेवारी नाही आहे, जागतिक आकडेवारी आहे, 2/3 तास स्त्रियांचे कष्ट आहेत। आणि महिलांना मोबदला किती मिळतो, तर एकूण उत्पन्नाच्या 10% फक्त मोबदला स्त्रियांना मिळतो। आणि महिलांच्या नावावर जगातली प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, तर फक्त 1% प्रॉपर्टी आहे। आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीमध्ये थोडीशी वाढ, त्याच्यामध्ये मदत, त्याच्यामध्ये वृद्धी जर का सरकारने केली तर आमच्या विरोधकांना एवढं पोटात दुखण्यासारखं काही नाही आहे। तुम्ही एक पैसाही दिला नाही, उलट महिलांना फसवणूक करताय। मला आजच कळलं की एका व्यक्तीने, म्हणजे तो नगरसेवक म्हणतो, त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं टाकलं की तुम्ही जर का याच्यात फॉर्म भरला तर तुमचे आहे ते पैसेही बँकेतून काढून घेतील। म्हणजे अशानं खरं तर समाजकंटक म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। इथे माझं भाषण संपत असताना मी समाजसुधारकांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य समजते। सन्माननीय सावित्रीबाई फुले